पलुसकरांनो सज्ज व्हा। छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त यशवंत फेस्टिवल 2026 भव्य शॉपिंग महोत्सव आणि चविष्ट पदार्थांचा फूड फेस्टिवल सोबतच मुलांसाठी मोफत फन फेअर, आकाश पाळणा, ड्रॅगन ट्रेन आणि बरंच काही। 14 ते 18 मे। 14 तारखेला सर्किट नाना, 15 ला ऐतिहासिक शिवप्रताप, 16 ला गरजा महाराष्ट्र माझा, 17 ला श्वेता दांडेकरचा लाईव्ह शो आणि 18 तारखेला भव्य डान्स स्पर्धा। ठिकाण गुंडादाजी लॉन, पलूस। वेळ सायंकाळी 4 ते रात्री 10। आयोजक श्री प्रदीप आप्पा कदम। नक्की या, सहकुटुंब सहपरिवार। पलूसमध्ये यशवंत फेस्टिवल 2026 चा भव्य मंडप पूजन सोहळा संपन्न। 100% गुण मिळवणाऱ्या शरयू पाटीलच्या हस्ते यशवंतचा शंखनाद। महोत्सवाची जय्यत तयारी सुरू। छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचा औचित्य साधून पलूस शहरात आयोजित यशवंत फेस्टिवल 2026 चा मंडप उभारणी समारंभ अत्यंत उत्साहात पार पडला। 10वीच्या परीक्षेत 100% गुण मिळून यशाचे शिखर गाठणाऱ्या कुमारी शरयू विश्रांती बाजीराव पाटील हिच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून महोत्सवाचा कायदेशीर शुभारंभ करण्यात आला। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीप कदम यांनी यावेळी शरयूचा शाल, स्मृतिचिन्ह व बुके देऊन विशेष गौरव केला। या सोहळ्याला पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील, उपनगराध्यक्ष रोहित दळवी, नगरसेवक अनिल कांबळे, क्रांती कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन पोपट संगपाळ, संजय गोंदिल, युवा उद्योजक चंद्रदीप बुचडे, भाजपचे सागर सुतार, प्रकाश पुदाले, कृष्णा मिठारी, निशांत आवळेकर, अमोल पाटील, पलूस कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तौफिक मुल्ला, सौरभ तवटे, भाजप नेते कृष्णराव पाटील, शरद देसाई, प्रताप पाटील, पत्रकार यशवंत कदम, शशिकांत रेपाळ, शशिकांत राजवंत, संदीप नाझरे, जमीर सनदी आणि पंकज गाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। प्रदीप कदम यांनी सांगितलं की 14 ते 18 मे या कालावधीत गुंडादाजी लॉन येथे दररोज सायंकाळी 4 ते रात्री 11 वाजेपर्यंत हा महोत्सव सुरू राहील। यात खरेदी, खाद्य, संस्कृती आणि मनोरंजनाचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे। छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं दिनांक 14 मे रोजी आपण पलूस इथं यशवंत फेस्टिवल 2026चं आयोजन केलेलं आहे। 14 ते 18 असा 5 दिवस हा फेस्टिवल पलूसमध्ये चालणार आहे। या फेस्टिवलमध्ये फन फेअर, त्याचबरोबर शॉपिंग महोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि खवय्यांसाठी फूड कोर्टसुद्धा असणार आहे। हा कार्यक्रम फार असा सुंदर आणि देखण्या कार्यक्रमाचं या ठिकाणी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीच्या वतीनं आयोजन करण्यात आलेलं आहे। 5 दिवसामध्ये सर्व लाईव्ह कार्यक्रम आहेत। त्याच्यामध्ये थोडासा हटके आणि महाराष्ट्रात सध्या विनोदी गाजत असलेला सर्किट नाना हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे। त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरचा शिवप्रताप हा कार्यक्रम जवळजवळ 2 ते 3 तासाचा हा महानाट्य कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केला आहे। विशेष म्हणजे 45 महिला कलाकारांच्या भूमिका याच्यामध्ये असणार आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आणि अफजलखानाची भूमिकासुद्धा महिला कलाकारांनी केलेली आहे। असा हा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे। त्याचबरोबर तरुणाईसाठी आणि विशेष करून इंडियन आयडॉलमध्ये उपविजेत्या ठरलेल्या कीर्ती दांडेकर यांचाही कार्यक्रम या ठिकाणी आपण ठेवलेला आहे। म्हणजे संगीत, नृत्य, गायन आणि त्याचबरोबर आपल्या या कार्यक्रमामध्ये आपण 5व्या दिवशी म्हणजे 18 तारखेला राज्यस्तरावर आणि देशस्तरावरती होणाऱ्या रेकॉर्ड डान्स स्पर्धा ज्या आहेत त्याचं आयोजन केलेलं आहे। म्हणजे लोकांना रेकॉर्ड डान्स स्पर्धासुद्धा या ठिकाणी बघायला मिळणार आहेत। शिवाजी महाराजांच्या जीवनावरचा शिवप्रताप हा कार्यक्रम आहेच, त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या पौराणिक ज्या काही संस्कृती आहेत म्हणजे त्याच्यामध्ये गवळण असेल, वासुदेव असेल, पोवाडा असेल, भारूड असेल यासारख्या विविध कार्यक्रमांनी नटलेला गरजा महाराष्ट्र नावाचा कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी होणार आहे। हे सर्वच कार्यक्रम लाईव्ह आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या आवाज रेकॉर्ड करून त्याच्यामध्ये हा कार्यक्रम होणार नाही आहे। 50 ते 60 कलाकारांची टीम प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण खास मुंबईवरून या ठिकाणी निमंत्रित केलेली आहे। राज्यस्तरावरचे आघाडीचे कलाकार या कार्यक्रमांमध्ये आहेत। हे सर्व कार्यक्रम मोफत आपल्या पलूसकरांना बघायला, ऐकायला, पाहायला मिळणार आहेत। मी आपल्या माध्यमातून निवेदन करतो की पलूस आणि परिसरातील नागरिकांनी आता सुट्ट्याचा कालावधी आहे, मुलांना सुट्ट्या आहेत, परीक्षा झालेल्या आहेत। विद्यार्थी, पालक, शिक्षक, नागरिक, शेतकऱ्यांचंसुद्धा कामातून थोडेसं आता उन्हाळा असल्यामुळं थोडासा शेतकऱ्यांनाही वेळ मिळतो आहे।
तर सर्वांना मी आवाहन करतो की या चांगल्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आपली उपस्थिती द्यावी, एवढीच मी विनंती आपल्या माध्यमातून करतो. आज या ठिकाणी मंडप उभारणीचा शुभारंभ झालेला आहे. आपल्या पलूस तालुक्यातील किर्लोस्करवाडीची शर्वी पाटील नावाची मुलगी जिनं 100% गुण संपादन केले, त्या विद्यार्थिनीच्या शुभ हस्ते आपण मंडप उभारणी केली. त्याचबरोबर पलूस आणि परिसरातील आपल्या सर्व प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. सर्वांचं मी मनापासून या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत करतो आणि हा 5 दिवसाचा कार्यक्रम आपण सर्वजण मिळून या कार्यक्रमाचा आनंद घेऊया, एवढंच आवाहन करतो. थँक्यू, धन्यवाद.